दोस्तो, कसे आहात? तर आज मी ना आलूची म्हणजे बटाट्याची भजी बनवते. मी अतिशय चिप्स करून घेतलेले, जसे आपण चिप्सला करतो तसे कट करून घेतलेले. आणि नंतर इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठमध्ये आपले बेसिक मसाले टाकल्याचे आपल्या आवडीनुसार, लाल तिखट, हळद, हिंग, धनिया पावडर वगैरे आणि चवीनुसार मीठ हे सगळं टाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं ओवा आहे, खूप छान लागते. आणि थोडासा खायचा सोडा मी टाकलेला, नॉर्मल टाकलं म्हणजे जास्त नाही टाकायचं. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. हे चवीनुसार थोडीशी कोथिंबीर, मी थोडीशी जाडसर जास्त बारीक जाडच सगळं व्यवस्थित जास्त पातळ नाही करायचं. सगळं काढून त्यानंतर आता इथं मी गरम करायला ठेवलेले हे बघा, बघू शकता. आणि तेल गरम होते तोपर्यंत आपलं की तयार आहे. आणि कोरडा कपडा घ्यायचा, त्याच्यावर सगळे बटाट्याचे जे आपण चिप्स केलेले ते काढून घ्यायचे. म्हणजे ते कसं ते पाणी जे आहे ना ते निथरून जातं, कमी होऊन जातं पाणी, आणि ते अजून कुरकुरीत आणि छान येतात बटाट्याची भजी. याच्यासाठी मी आधी सगळे पाण्यातनं काढून कोरड्या कपड्यावर काढून घेईल, थोडेसे कोरडे करून घेईल चिप्स, आणि मग त्यांच्या भज्या तळेल. हे बघा, ह्या पद्धतीने मी सगळे काढून घेते. तुम्ही बघू शकता, खूप छान लागतात. मग अशी टेस्टी म्हणजे त्याचे पाणी कमी असतं ना, मग त्याचे म्हणजे ते कुरकुरीत होतात आणि छान लागतात, मस्त येतात. तिथं मी आता सगळे काढून घेते आणि जे काढले गेले ते पालतं तेल परत आणि डीप डीप करायचं. खूप छान लागतात, पुरी सुद्धा लागतात. जे आवडते ते सगळे काढून घ्यायचे आणि मस्त खरपूस होत नाही तळून घ्यायचे. आमच्या घरी नक्कीच गरम गरम एक गरम मी इथं या पद्धतीने माझे हे तयार आहेत. किती छान झालेले आहेत आणि एकदम सुंदर आलेले. तुम्हाला कसे वाटले रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.